हेलो एव्हरीवन, मी कश्मीरा कुलकर्णी. नमस्कारम, मी सोनाली शेवाळे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण अर्धसिद्धासनाबद्दल माहिती घेतलेली आहे सोनालीकडून. तर आपण जरासं पुढे जाऊया. काय सांगशील? अर्धसिद्धासनामध्ये बसण्यासाठी मागच्या एपिसोडमध्ये जे सांगितलं की तुम्ही डावा हील तुमच्या मूलाधार चक्राच्या इथे लावायचा आहे, त्याचा सिग्निफिकन्स आज सांगणार आहे. ज्यावेळी तुम्ही डावी टाच तुमची मूलाधार चक्राला लावून बसता, जसं आता आम्ही दोघेही बसलेलो आहोत, त्याच्यामुळे काय होतं की तुमच्या ज्या मूलाधार चक्रातनं एनर्जीज बाहेर जायचे चान्सेस असतात त्या स्टोर व्हायला मदत होते. आत्ता काय झालंय, तुमचं मूलाधार चक्र लॉक झालेलं आहे. ते लॉक झालं असल्यामुळे आता आपण जे काही श्वास घेऊ किंवा प्राणायाम करू किंवा आपण ओम चॅन्टिंग करू, त्या सगळ्यामुळे ज्या काही पॉझिटिव्ह एनर्जीज क्रिएट होणार आहेत त्या तुमच्या आतमध्ये स्टोर होणार आहेत. आणि म्हणजे आपण डिपॉझिट कसं करतो तशा त्या एनर्जी एकदा स्टोर झाल्या की त्या एनर्जीज तुम्ही तुमच्या दिवसभराच्या कामासाठी तुम्हाला यूज होणार आहेत. त्याच्यामुळे अर्धसिद्धासनामध्ये बसल्यानंतर तुम्हाला जाणवतं तुमचा जो हील तुमचा मूलाधार चक्राच्या इथे लागलेला आहे त्यांनी एक बंध लागल्यासारखा फील तुम्हाला येतो. येतोय ना? तर ते बंध लागल्यासारखं ते लॉक झालं की समजायचं तुमचं अर्धसिद्धासन बरोबर आहे. आणि तुमच्या माइंडमध्ये पण ही गोष्ट पाहिजे की आता आपण जे काही करणार आहे त्या सगळ्या पॉझिटिव्ह एनर्जीज आपल्या आतमध्ये आपण स्टोर करून ठेवतोय, जेणेकरून त्या आपल्याला पुढे यूज होतील. वा वा, मस्त माहिती मिळालेली. म्हणजे अर्धसिद्धासनामध्ये कसं बसायचं हे तर कळलंच आहे, पण ते बसण्यामागचं सिग्निफिकन्स कळलं, त्याची कारण का असं बसायचं. तर आता अर्धसिद्धासनामध्ये बसलेलो आहोत. छान 3 फ्रेश श्वास मागच्या वेळी सांगितल्याप्रमाणे. आता पुढे काय करायचं? आता पुढे सुरू कसं करायचं? पुढे आता आपण काय केलं होतं की आपण आपले पाम्स अप करून छान प्लेस करायचे आहेत तुमच्या मांड्यांवर, असं सांगितलं होतं बरोबर. तर काय, पाम्स तुम्ही छान मांड्यांवर ठेवले. आता श्वास घेत तुमचे खांदे उचलायला सांगितले होते. श्वास सोडत खांदे फिरवून घेऊन मस्त मागे सोडायला सांगितले होते, जेणेकरून तुमची चेस्ट ओपन आणि शोल्डर बॅक झाले होते बरोबर. स्पाइन पण स्ट्रेट झालाय. आता इथपर्यंत कळलं? मग मला एक प्रश्न आहे. हा, म्हणजे आता ठीक आहे, असं आता काही जणांच्या आता मागच्या वेळी मैत्रिणींचे प्रश्न होते की आमचं हे टेकत नाहीये किंवा कधी काही लोकांची बॅक स्ट्रेट होत नाही. पण मी जर असं पकडून ठेवलं आणि स्ट्रेट बॅक ठेवली तर चालेल का? म्हणजे असे हात ठेवणे आणि असे हात ठेवणं, यात काही फरक आहे का? ऑफकोर्स त्याच्यामध्ये मोठा फरक आहे आणि तो फरक तुम्हालाही कळला पाहिजे. त्यामुळे आज आपण तेही बघूया. ज्यावेळी तुम्ही पाम्स अप करून ठेवता म्हणजेच काय की ओपन आहे बरोबर. आपण कुठलंही प्रसाद घेतो, कुठलीही गोष्ट आपण ग्रहण करत असतो की नाही, त्यावेळी तुमचे पाम्स अप पाहिजे बरोबर. आता आपण काय ग्रहण करतोय? नॉलेज. त्यामुळे आपले पाम्स अप पाहिजेत. पण जेव्हा पण तुम्ही तुमचं मेडिटेशन करत असाल तेव्हा मात्र तुम्ही पाम्स डाऊन करायचे आहेत. पण असं वगैरे नाही करायचं. काय होतं, ज्यावेळी तुमचे हे जॉईंट्समध्ये स्ट्रेच येतो ना, त्यावेळी तो जो ताण आहे ना त्याने तुम्हाला इन्व्हर्ट जायला थोडंसं डिस्टर्बन्स क्रिएट होऊ शकतं. त्यामुळे सॉफ्ट ठेवायचे. म्हणजे तुमचे एल्बोज जे आहेत ना ते नेहमी सॉफ्ट पाहिजेत. आणि तुमचे पाम्स डाऊन करून तुम्ही जर का डोळे बंद करून बसलात तर ही तुमच्या मेडिटेशन करता अत्यंत उत्तम पोझिशन आहे. म्हणजे आतमध्ये, स्वतःच्या आतमध्ये जाण्यासाठी, इन्व्हर्ट साठी ही पोझिशन खूप एक्झॅक्टली. खरंच शांत वाटतंय का? हा. आणि काय होतं माहितीये, पाम्स डाऊन केल्याच्या नंतर श्वास थोडासा वेगळा होतो आणि पाम्स अप असतात त्यावेळी श्वास थोडासा वेगळा असतो. का असतं? पळायला लागलो की श्वास वेगळा होतो, खाताना श्वास वेगळा होतो, झोपताना श्वास वेगळा होतो. मग कळणार कसं की बरोबर श्वास घ्यायचं कसा आणि काय? म्हणजे हा माझा श्वास आता मी जो घेते तो बरोबर आहे का चुकतोय, हे कसं कळणार? करेक्ट आहे. कारण श्वासाचं पण एक तंत्र आहे आणि त्याचं एक नॅचरल सुद्धा त्याचं एक नॅचरल स्टेट असते आपल्या श्वासाची. आपण कॉन्शियसली घेतो तेव्हा आपण ठरवतो मी एवढा घेणार, मी जास्त सोडणार, जसं आपण क्लासमध्ये इन्स्ट्रक्शन्स फॉलो करतो तसं. पण हे जे मी सांगितलं की पाम्स अप केल्यावर डोळे बंद करून तुम्ही जर का श्वास तुमचा ऑब्झर्व केला तर तो थोडा वेगळ्या पद्धतीने येत असतो. आणि पाम्स डाऊन केल्यानंतर जर श्वास तुम्ही ऑब्झर्व केलात तर तो थोडा डीप व्हायला लागतो आणि तुम्हाला मेडिटेट व्हायला मदत होते, इन्व्हर्ट जायला मदत होते. आता हे श्वासाचं इनबिल्ट नेचर आहे बरं का. जसं की आपल्याला राग आला अचानक
तर श्वास बदलतो. आपल्याला जर का शांत वाटत असेल तर श्वास बदलतो. आपल्याला चिडचिड झाली की आपला श्वास बदलतो. तर ती नॅचरली तो श्वास बदलतो. आपण बदलत नाही. आता तू अभिनय क्षेत्रात आहेस, कदाचित तू ऍक्टिंग करताना बदलतोच, कारण तू ते ठरवून करशील की आता मला रागाचा सीन करायचा आहे, चिडचिडेपणाचा करायचा, तर तू श्वासाचं सुद्धा तू टेक्निक वापरून तुझ्या अभिनयामध्ये तो एक फरक आणत असशील. पण मी जे सांगते ते इनबिल्ट नेचर बद्दल सांगते की आपोआप तुम्ही असे पाम्स ठेवलेत की आपोआप श्वास तुमचा असा असणार आहे की जिथे अवेअरनेस आहे, जिथे कॉन्शियसनेस आहे, जेणेकरून आम्ही जे काही सांगतोय ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने ग्रहण होणार आहे. आणि तुम्ही पाम्स जर का डाऊन ठेवून एक 3 श्वास ऑब्झर्व केले तर तुमच्या लक्षात येईल की मेडिटेशन करता, ध्यान लागण्याकरता जो डीप श्वास लागतो, इनवर्ड जाण्याकरता जो डीप श्वास लागतो, तो तुमचा पाम्स डाऊन करून तुम्हाला मिळणार आहे. सो हा फरक तुम्हाला जर अनुभवायचा असेल तर तुम्ही रात्री जेव्हा मेडिटेशनला बसता तेव्हा पाम्स डाऊन ठेवून बसून बघा. आणि जेव्हा पण तुम्ही आमचे व्हिडिओ ऐकत असता, आमच्या बरोबरीने काही योगा करत असता, तेव्हा मात्र पाम्स अप करून तुम्ही बसून बघा. तुम्हाला फरक नक्की जाणवेल. वा वा, मस्त वाटतं. जाणवत आहे ना? खूप. खरंच मला असं इतकं असं वाटतं ना की आतमध्ये मी स्वतःच्याच आतमध्ये जाते. आणि इट रिमाइंड्स मी शास्त्रांमध्ये शिवस्वरोदय शास्त्र आहे ज्याच्यामध्ये श्वासांचं सगळं गणित आहे. आणि ते सगळं गणित आपल्या आयुष्यावर किती परिणाम करतं, म्हणजे खूप लेवलला परिणाम करतं. सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण चेक करायचं कुठला श्वास सुरू आहे, जो श्वास सुरू असेल आपला तो पाय पहिल्यांदा जमिनीवर ठेवायचा, हे शास्त्र सांगतं. जेणेकरून म्हणजे म्हणतो ना आजचा दिवस माझा, असं आपण बऱ्याच वेळा म्हणतो. तर आजच्या ह्या दिवसावरती माझं प्रभुत्व असावं, माझ्यासाठी चांगला जावा, माझ्यासाठी पॉझिटिव्ह व्हावं. तर ही आजच्या व्हिडिओची टिप आहे. करेक्ट. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्याला शास्त्रानुसार काश्मीराकडून एक टिप मिळत आणि योगानुसार सोनालीकडून. सो हे कळलंय, पाम्स अप आणि पाम्स डाऊन. तर आता पुढचं जे आपण शिकणार आहोत ते पण अगेन नॉलेज ग्रहण करणं म्हणजेच काय, पाम्स अप. तर आता आपण स्लोली इन्स्ट्रक्शन वाईज जाऊया आणि मग व्हिडिओ पुढे नेऊया. ठीक आहे? सो सगळ्यात आधी बसायचं आहे अर्ध सिद्धासनामध्ये. डाव्या पायाची टाच मूलाधार चक्राला लावायची, पुढचा पाय पुढे ठेवायचा, क्रॉस करायचा नाही. आणि तुमचे दोन्ही पाम्स तुमच्या मांड्यांवर ठेवायचे आहेत. श्वास घेत दोन्ही खांदे उचलायचे, श्वास सोडत गोल फिरवून घ्यायचे आणि मागच्या बाजूला सोडून द्यायचे, जेणेकरून तुमची चेस्ट ओपन, शोल्डर्स बॅक आणि स्पाइन स्ट्रेट राहणार आहे. डोळे शांत बंद करायचे आहेत. शांत, मोठा आणि खोलवर श्वास घ्यायचा आहे. हळूहळू श्वास सोडायचा आहे. शांत, मोठा आणि खोलवर श्वास घ्यायचा आहे. हळूहळू श्वास सोडायचा आहे. शांत, मोठा आणि खोलवर श्वास घ्यायचा आहे. हळूहळू श्वास सोडायचा आहे. हळूहळू डोळे उघडायचे आहेत. वा वा वा, मस्त वाटलंय. पण एक प्रश्न पडलाय. येस. आता श्वास घेताना ना कधी कधी असं नाकाने घेतलं जातं, कधी कधी असं घशाने ओढल्यासारखं होतं किंवा घशा असं होतं. मग पोटा, आता ऍक्टिंगच्या ज्यात आम्ही पूर्ण पोट भरून श्वास घेतो जेणेकरून लांब डायलॉग्स बोलताना ते वापरता येतं. तर योग करताना नेमकं काय ऑब्झर्व करायचं आपल्याला? खूप खूप चांगला प्रश्न आहे आणि या प्रश्नामुळे प्रेक्षकांना खूप काही आता शिकायला मिळणार आहे. कारण हाच आजच्या व्हिडिओचा महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही श्वास कसा घ्यायचा आणि कसा सोडायचा, तो किती घ्यायचा आणि किती सोडायचा. आयडियली त्याचं गणित काय आहे ते मी सांगणार आहे. पण तुम्हाला तिथपर्यंत पोहोचण्याकरता मात्र रोजचा रियाज हवा. एका दिवसामध्ये नाही जमणार आहे. आता मी तुला सांगते, श्वास घेताना की नाही आपण फुग्यामध्ये हवा कशी भरतो
हळूहळू आपल्या फुग्यामध्ये हवा भरत जाते आणि मग फुगा काय होतो, हळूहळू फुगत जातो, मोठा होत जातो. तसंच आपण ज्यावेळी शरीरामध्ये श्वास भरत असतो, घेत असतो, त्यावेळी ना तुम्हाला अगदी लोअर ॲब्डोमिनल पासून, स्टमक पासून ते चेस्ट पर्यंत, अगदी शोल्डर्स पर्यंत ना असं फुगतंय की काय, आतमध्ये तो श्वास जातोय हे जाणवलं पाहिजे. ओके. युजली काय होतं, उलट होतं. लोकांना म्हटलं ना की तुम्ही खोलवर मोठा श्वास घ्या, तर हे बघ चुकून असा घेतात आणि मग एक्झॅक्टली उलट झालं, कळलं. पण आपल्याला लक्ष ठेवायचंय, कॉन्शियसनेस, अवेअरनेस हवा आपला, की आपण उलट नाही करायचंय. आपलं पोट वर आलं पाहिजे, छाती वर आली पाहिजे, शोल्डर्स मध्ये भरल्यासारखं वाटलं पाहिजे. आणि कुठून भरायला सुरुवात होणार आहे, तर लोअर ॲब्डोमिनल, स्टमक आणि मग चेस्ट आणि मग शोल्डर पर्यंत तुम्हाला असं जाणवणार आहे की तुम्ही तो भरलाय श्वास, जसा फुग्यामध्ये हवा भरते तसा. आता फुग्यामधनं हवा सोडताना काय होतं, फुगा परत श्रिंक होतो. तसं आपण ज्यावेळी सोडत जाणार आहे श्वास, तेव्हा पूर्ण तुमचं पोट रिकामं होतंय, ॲब्डोमिनल रिकामं होतंय आणि आतमध्ये पोट जातंय असं तुम्हाला वाटलं पाहिजे. आता याचं एक सिम्पल एक्झाम्पल देते. कधी कोणी दमून आलं, शूटवरनं समजा तू दमून आलीस आणि झोपलीस घरी जाऊन, आणि घरात दुसरं कोणी असेल ना, त्यांना ऑब्झर्व करायचं की काश्मीराचं पोट कसं हलतंय. तेव्हा लक्षात येतं की असं वर येत असतं, खाली जात असतं. का? कारण श्वास डीप झालेला असतो. दिवसभर काम करून दमल्यानंतर ज्यावेळी माणूस झोपतो, त्यावेळी त्याचा श्वास तुम्ही झोपलेल्या माणसाचा ऑब्झर्व करा, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की पोट बरोबर श्वास घेताना वर, श्वास सोडताना खाली, आणि त्याची इतकी संथ मुवमेंट असते, कंटिन्युअस. ते ऍक्च्युली जाणवतं. लहान बाळाचं सुद्धा बघा. लहान बाळाचं तर खूप जाणवतं. बाळ झोपलं की बघायचं, वर खाली आणि अगदी कंटिन्युअस आणि खूप स्मूथ मुवमेंट असते. असं आपल्याला कायम असणं गरजेचं आहे, पण तसं होत नाही. पण ते कधी होणार आहे, प्रॅक्टिसने होणार आहे. तर प्रॅक्टिस करताना कशी करायची असते की 4 काउंटमध्ये श्वास घ्यायचा. युजली काय होतं, कमी श्वास घेतला जातो. कमी श्वास म्हणजे काय, ब्रीद इन स्पेस कमी. पण आपल्याला काय करायचंय, ब्रीद इन स्पेस वाढवायची आहे, जास्त श्वास घ्यायचा आहे. का बरं आपल्याला ब्रीद इन स्पेस वाढवायची, कमी का बरं नाही चालणार आपल्याला? त्याच्यासाठी एक सोपं उदाहरण देते. म्हणजे तुम्ही डॉग बघितलाय आणि तुम्ही कासव बघितले, बरोबर? तर कुत्रा जो असतो त्याचा जो श्वास असतो तो फास्ट असतो बघ, असं असतं बऱ्याचदा त्याचं, पण त्याचा लाईफ स्पॅन कमी असतो. किती जगतात डॉग्स? 12 वर्ष, 10 वर्ष आपण ऐकले, 14 वर्ष अशी जगतात. आणि कासव जो आहे त्याचा श्वास अत्यंत ब्रीदिंग स्पेस मोठी असल्यामुळे शांत तो घेत असतो आणि शांत सोडत असतो. तो कासव 100 वर्ष जगतो बर का. ह्याच्यावरून मला पत्रिकेचा एक अभ्यास आठवलाय बर का. क्या बात. की पत्रिकेमध्ये आम्ही जनरली की किती आयुष्य आहे त्या माणसाला, तर ते मग मी बाकीचे काही पुस्तकं वाचले याच्यामध्ये, जसं काही आत्मा जगतांचे कायदे वगैरे अशी बरीचशी छान पुस्तकं आहेत. कर्माचा सिद्धांत पुस्तक, हे नक्की वाचा बरं का तुम्ही, खूप फायदा होईल. तर त्याच्या अभ्यासानुसार असं लक्षात आलं की आपण जेव्हा पृथ्वीवर येतो तेव्हा श्वासांचे आकडे ठरलेले आहेत की किती तुम्ही श्वास घेताय. आणि मग साधारण आपल्या पत्रिकेनुसार की बाबा या ठिकाणी अशी परिस्थिती आहे किंवा या ग्रहाचं एवढं एवढं त्याच्या आयुष्यामध्ये जी परिस्थिती आहे त्याच्यावरून त्याला त्याची फार चिडचिड होईल. आपली चिडचिड असेल, आपण दमलो असेल, पळून आलं की श्वास आपण फास्ट घेतो, म्हणजे इथे जरा श्वासांची संख्या कमी झाली. एखादे बाबा शांत छान आयुष्य आहे तिथे माणूस जरा रिलॅक्स असं जास्त कमी स्पीड मधले श्वास, म्हणजे श्वासांची संख्या थोडीशी कमी प्रमाणात घेतली जाईल, म्हणजे आयुष्य जास्त जगलं जाईल. तर श्वासांच्या नंबरवरती त्या माणसाचं आयुष्य ठरलेलं असतं, हे मला अभ्यासानंतर जाणवलंय. तर त्याचं लॉजिक मला इथे कळतंय की का आपल्या शास्त्रांमध्ये पण रोज किंवा योग साधना हे एक एवढं मोठं शास्त्र आपल्या सगळ्या आयुष्यामध्ये का इन्क्लुडेड आहे, की याच्यामध्ये जर आपण श्वासांवरती काम केलं तर त्याचे परिणाम इथे कंट्रोलमध्ये आणू शकतो, असं मला वाटतंय. अगदीच अगदीच. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की तुमच्या श्वासाचं आणि तुमच्या थॉट प्रोसेसचा खूप डायरेक्टली कनेक्शन आहे. म्हणजे काय होतं की तुम्ही ज्यावेळी मोठे श्वास घेत असता, शांत श्वास घेत असता, जसं आता आज शिकवणार आहे कसा घ्यायचा तो, पण तुम्ही जे मोठे श्वास घेता ना त्यावेळी तुमच्या डोक्यामध्ये फक्त तुम्हाला युजफुल,
नेसेसरी आणि पॉझिटिव्ह थॉट्स येत असतात. आता हे ऑब्झर्व करायच्या गोष्टी आहेत. तुम्ही जसं जसं श्वासाचं गणित समजाल तसं तुम्हाला कळेल की आपण ज्यावेळी शांत मोठे खोलवर श्वास घेत असतो त्यावेळी आपलं डोकं शांत असतं, आपलं मन शांत असतं आणि त्यामुळे डोक्यामध्ये जे विचार येतात ते पॉझिटिव्ह, युज्ड आणि नेसेसरी विचार येतात. आणि ज्यावेळी आपला श्वास बदललेला असतो, फास्ट असतो, घाईघाई असते, काहीतरी डोक्यात खूप विचार त्यावेळी तुम्ही लक्षात घ्या की जास्तीत जास्त तुमचे जे विचार आहेत ना ते अननेसेसरी, गार्बेज आणि डस्टबिनमध्ये टाकून द्यायचे, ज्याचा तुम्हाला काहीही उपयोग होणार नाहीये असे विचार, म्हणजे ज्याला आपण ओव्हर थिंकिंग सुद्धा म्हणू शकतो, असे अननेसेसरी थॉट्स तुमच्या डोक्यामध्ये येत राहतात. त्यामुळे तुम्ही काय करू शकता, जर तुम्हाला असं जाणवलं की माझ्याकडनं ओव्हर थिंकिंग होतंय, अननेसेसरी थॉट्स येत आहेत, लूपमध्ये एखादा विचार जातोय आणि त्याचं चिंताच लागून राहिली आहे, तर लगेच तुम्ही काय करायचं, खोलवर श्वास घ्यायचे. 3 फ्रेश श्वासांबद्दल जे आपण बोललोय तसे 3 घेऊन बघायचे. मग तुम्हाला लक्षात येतं की अरे आता आपल्या थॉट प्रोसेसची संख्या कमी झाली, आता ओव्हर थिंकिंग होत नाहीये, आता आपण कमी विचार करतोय आणि जो विचार करतोय तो प्रिसाईज करतोय, सिग्निफिकंट करतोय. मी आता तेच म्हणणार होते की आता आपल्याला माहिती आहे आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या वाईट परिस्थिती येत असतात. बऱ्याचदा मग कसं होतं की अरे आमच्या आयुष्यात आहे अडचण, मग ते येतं टेन्शन किंवा असं, पण अडचण एक असते, आपण इतर गोष्टींमध्ये इतके अडकतो की अडचणीवरती आपलं लक्षच राहत नाही. यावेळी जर 3 श्वास घेऊन आपण कॉन्सन्ट्रेट केलं तर मूळ मुद्द्यावर जर आपण विचार केला तर ती अडचण सोडवण्यासाठी आपल्याला चांगलं मार्गदर्शन, एखादा आयडिया सुचू शकते आणि ती अडचण सुटली की मग प्रॉब्लेमच नाही आयुष्यात. त्याच्यामुळे कायम लक्षात ठेवा, श्वासाचा आणि थॉट प्रोसेसचा डिरेक्टली कनेक्शन आहे. तुम्हाला जर का थॉट प्रोसेस बदलायची आहे, श्वास बदलून बघा, बदलणार आहे थॉट प्रोसेस. त्यामुळे श्वासाला आपण अंडर एस्टिमेट नाही करू शकत. नाही, श्वासाला अत्यंत महत्त्व दिलं पाहिजे आणि म्हणून आजच्या एपिसोडमध्ये आपण शिकणार आहे की श्वास कसा घ्यायचा आणि कसा सोडायचा. ठीक आहे, तर आता तुम्ही अर्ध सिद्धासनात बसलेले आहात, चेस्ट ओपन आहे, शोल्डर बॅक आहे, स्पाइन स्ट्रेट आहे. आता शांत आणि मोठा श्वास घ्यायचा आहे. मी 4 काउंट देणार आहे, हळूहळू घ्यायचा आहे. 4 मध्ये तो वर गेला पाहिजे. 4 मोजेपर्यंत फक्त घेतच राहायचं, फक्त घेतच राहायचं आणि त्याच्यामध्ये ब्रेक नाही आणायचा, कंटिन्युअस आणि स्मूथ घ्यायचा. ओके, जसं इंजेक्शन मध्ये डॉक्टर हळूच सोल्युशन भरतात तसं भरायचं. इंजेक्शन कशाला, पण तुम्हाला ते व्हिज्युअलाइज झालं असेल ना तर श्वास घेताना उपयोग होईल, कारण हळूच करतात आणि पूर्ण बाटली भरतात तेवढं भरतात, तसा भरायचा आता बरं का 4 काउंट मध्ये. चला, रेडी आहे ना तुम्ही सगळे, बसला अर्ध्या सिद्धासना आणि आता काउंट वर आपापली मॅट घेऊन बसायचंय. अर्ध सिद्धासनामध्ये डोळे शांत बंद करायचे, हळूहळू आणि मोठा श्वास घ्यायचा. 1 2 3 4. लांब श्वास हळूहळू सोडायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8. मला माहित नव्हतं सोडताना जास्त आकडे नाही, सॉरी परत हा कळलं, हे सगळ्यांबरोबर होऊ शकतं. आता मी तुम्हाला सांगते, तुम्ही जेवढा श्वास घेतलाय 4 आकड्यांमध्ये आणि सोडायला सांगते 8 आकड्यांमध्ये, म्हणजे तुम्हाला डबल सोडायचा आहे. असं का करायचं? पण जास्त वेळ आत ठेवायचा आहे का? होल्ड करायचा नाही, पण 4 मध्ये तो वर घेऊन झाला आणि सोडायला सुरुवात केली की मात्र तुमचा स्पीड अत्यंत कमी झाला पाहिजे आणि तुम्ही जास्त सोडला पाहिजे श्वास. असं का बरं आपल्याला करावं लागतं? श्वासातला ऑक्सिजन जास्त वेळ खेचून घेण्यासाठी. फ्रेश ऑक्सिजन जो आपण 4 काउंट मध्ये गेलेला आहे आतमध्ये, पण आपल्या आतमधला जो कार्बन डायऑक्साईड आपल्याला बाहेर सोडायचा आहे, श्वासाद्वारे सुद्धा आपण एक्सेलेशन करताना टॉक्सिन्स आउट करत असतो जे आतमध्ये राहिलेले असू शकतात. तुम्ही जेवढा जास्त श्वास सोडाल ना तितके टॉक्सिन्स आउट होणार आहेत. परत पुढे ज्यावेळी 4 काउंट मध्ये घेणार ना तेव्हा फ्रेश ऑक्सिजन, परत 8 मध्ये सोडणार ना भरपूर कार्बन डायऑक्साईड बाहेर, परत 4 मध्ये घेणार ना सुंदर फ्रेश श्वास आतमध्ये. त्यामुळे याच्यातनं काय आपल्याला साध्य होतं की फ्रेश ऑक्सिजन आत आणि आतले जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड आणि टॉक्सिन्स बाहेर. वा, मला ते आठवलंय, आत्मा आत आणि बाहेर, ओम भग भुगे भगे. तर
आपण घेऊया श्वास. तर आता प्रेक्षकांचं असं होणार आहे बरं का, की तुम्हाला मात्र 8 जाईपर्यंत नाहीच आहे आमच्याकडे असं वाटेल, एवढं नाहीच जाते, 6 पर्यंतच जातोय वगैरे. तर ती ब्रीदिंग स्पेस वाढत गेल्याच्या नंतर तुम्हाला ते अचीव्ह होणार आहे. आणि त्याच्यासाठी रोजची प्रॅक्टिस आणि रोज आमचे व्हिडिओ बघायचे, आमच्या बरोबर करायचं, मग आपोआप तुमची प्रॅक्टिस होणार आहे. ठीक आहे, चला डोळे बंद, शांत आणि मोठा श्वास घ्यायचा आहे. 1 2 3 4. हळूहळू श्वास सोडायचा. 1 2 3 4 5 6. पूर्ण स्टमक एम्प्टी. परत एकदा हळूहळू मोठा श्वास घ्यायचा. 1 2 3 4. लांब श्वास सोडायचा. 1 2 3 4 5 6 7 8. Last time, slow and deep inhale. 1 2 3 4. Long exhale. 1 2 3 4 5 6 7 8. पूर्ण स्टमक एम्प्टी. आणि आता जसा पण तुमचा नॉर्मल श्वास असेल तसा सुरू ठेवायचा आहे. कुठेही श्वास होल्ड करायचा नाही. हळूहळू डोळे उघडायचे आहेत. मला ना असं अजून एक रिअलाइज झालंय की आता मगाशी तू सांगितलंस त्याप्रमाणे की आत येताना मग ते श्वास घेताना पण डोक्यात तेच चालू होतं, हा फ्रेश ऑक्सिजन जातोय. बाहेर सोडताना नाही टॉक्सिन सगळे निघून झाले. मॅनिफेस्टेशन वाली आणि एक आपण ऑरामध्ये ते थॉट प्रोसेस जाते ना की हा ऑक्सिजन गेला, हे टॉक्सिन सगळे निघून गेले, माइंड रिलॅक्स आणि एम्प्टी होत आहे असं मला वाटलं. आता तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगा बरं का. आता तुम्हाला कळलं कश्मीरा का एक चांगली स्टुडंट आहे. कारण जे काही सांगतोय आपण माहिती ती आपल्या बॅक ऑफ द माइंड मस्त त्याची स्क्रिप्ट चालणं खूप गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही टीचरने सांगितलं म्हणून 4 घेतोय 8 सोडतोय पण विसरलो सिग्निफिकन्स काय. काय होतं, थोडंसं आपल्या विचारांची ताकद त्याला दिली ना त्या श्वासाला की त्या अजून आपल्यासाठी वर्क लवकर लवकर होणार आहे. स्टुडंट्समध्ये पण कसं होतं, माझ्या क्लासमध्ये पण काही विद्यार्थ्यांना ना 3च महिन्यात गोष्टी अचीव्ह होतात. मग ती फ्लेक्सिबिलिटी असू दे, त्यांची ब्रीदिंग स्पेस वाढणं असू दे. आणि काही स्टुडंट्सला ना जास्ती महिने लागतात. हा फरक का असेल बरं? हा फरक त्याचा आहे की जे आपण थिअरटिकली ज्या गोष्टी शिकलोय त्या तुमच्या डोक्यामध्ये आहेत का? त्या जर असतील तर मात्र तुम्हाला खूप व्यवस्थित आणि लवकर रिझल्ट्स आणि पटापट तुम्ही पुढे 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 जाणार आहात. हे शास्त्रांच्या ह्याच्या पण वरून मला असं सांगायला आवडेल की आम्ही बऱ्याचदा काही काही उपाय सांगत असतो पत्रिकेवरून किंवा वास्तुशास्त्रामध्ये की या दिशेला हे ठेवा, तुमच्या अपेक्षेनुसार तुम्हाला काय हवंय त्यानुसार ते उपाय ठरतात. पण मग त्याच्या मागचं जर कारण तुम्हाला माहित नसेल की हे ठेवण्यामागचं, म्हणजे समजा सांगितलं या देवाला तुम्ही एवढे एवढे दिवस जा, पण त्याच्या मागचं काय कारण आहे हे जर तुम्हाला माहितीच नसेल, फक्त सांगितले म्हणून तुम्ही करताय, तर ती थॉट प्रोसेस तुमची तयार होत नाही. मग रिझल्ट मिळायला वेळ लागतो. हे शास्त्रांमध्ये पण आम्ही सांगतो. तर ते इथे योग करताना सुद्धा खूप छान उपयोग होतोय त्याचा. तिथे मेंटली करतो, इथे फिजिकली मेंटली दोन्ही होतंय. करेक्ट. म्हणूनच म्हणतात ना की योग हा एक्सरसाइज नाहीये. योग हे काय आहे की तुमची मेंटल स्टेट, तुमची इमोशनल स्टेट, तुमची स्पिरिच्युअल स्टेट आणि तुमची फिजिकल अलाइनमेंट सगळ्याचा युनियन करून आणणार आहे. म्हणून तुम्हाला ते एक्सरसाइज सारखं बघायचंच नाही त्याच्याकडे. योग ही एक साधन आहे. म्हणून आपण म्हणतो योग साधना, ज्याच्यामध्ये आपल्या सगळ्या डायमेन्शनवर एकाच वेळी काम होत असतं. त्यामुळे योग करणं अत्यंत महत्वाचं. येस. तर आता तुम्ही कसं बसायचं हे कळलं, श्वास कसा घ्यायचा हे कळलंय, ते करा. ही साधना सुरू करा. पुढे अजून काय काय करायचं हे मला पण जाणून घ्यायचंय आणि मी विचारत राहणार आणि तुम्हाला पण सांगत राहणार आहे. आणि एक क्विक रिवाइज करून टाकूया आपण की आतापर्यंत काय काय झालंय. एक तर झालंय अर्धसिद्धासन. दुसरं झालंय की तुम्हाला काही शिकायचं असेल, नॉलेज ग्रहण करायचं असेल तर पाम्स अप, आणि जर तुम्हाला मेडिटेशन करायचं असेल तर पाम्स डाऊन. चेस्ट कायम ओपन, शोल्डर कायम बॅक, स्पाइन कायम स्ट्रेट, डोळे शांत मिटलेले, शांत आणि मोठा श्वास. आता आम्ही तुमच्यावर विश्वास दाखवतो बरं का.
की तुम्ही हे सगळं प्रॅक्टिस करणार आहात. 4 मध्ये श्वास घ्यायचा, 8 मध्ये सोडायचा. बरं, माझं एक ऑब्झर्वेशन असं आहे की काही माझे जे स्टुडंट्स आहेत त्यांना ना 4 काउंट आणि 8 काउंट असं म्हणून जेव्हापासून सांगितलंय ना, तर ते असे थांबत थांबत घेतात. असं नाही करायचं. ते तू मगाशी सांगितलंस की स्मूथ आणि सोडताना पण स्मूथ. फक्त स्पीड मात्र तुम्हाला ठरवायचं आहे, कारण डोक्याला माहिती आहे की 8 काउंट सोडायचा तर स्पीड कमी ठेवायला लागणार. बरोबर. आता तुम्ही हे सगळं प्रॅक्टिस केल्याच्या नंतर तुमचं तुम्ही कसं बरं चेक कराल की मी बरोबर श्वास घेतोय का चुकीचा श्वास घेतोय. बरोबर. तर काय करायचं, तुम्ही अलगद एक उजवा हात तुमच्या पोटावर ठेवा, डावा हात तुमच्या छातीवर ठेवा, चेस्ट ओपन ठेवा, स्पाईन स्ट्रेट ठेवा, डोळे बंद करा आणि शांत आणि मोठा श्वास घेताना तुमचं पोट आणि छाती वर येते का हे जरा तुमच्या हातांनी चेक करा. चला करून बघूया. शांत आणि मोठा श्वास घ्यायचा आहे. हळूहळू श्वास सोडायचा आहे. शांत आणि मोठा श्वास घ्यायचा. स्टमक अप, चेस्ट अप. हळूहळू श्वास सोडायचा. शोल्डर्स रिलॅक्स, चेस्ट डाऊन, stomach in. Last time, slow and deep inhale. Long exhale. Relax your breathing. Slowly open your eyes. माझं तरी बरोबर आलंय. करेक्ट. तर एवढी गुरु बाजूला बसल्यावर चुकण्याची हिंमत आहे का कोणाची? आणि तिची प्रॅक्टिस पण आहे. त्यामुळे तुम्ही पण जर असं करून बघितलं आणि हाताच्या मुवमेंटवरनं तुमच्या लक्षात आलं की श्वास घेताना पोट छाती वर येते आणि श्वास सोडताना पोट छाती आतमध्ये जाते आणि शोल्डर रिलॅक्स होत आहेत, म्हणजे तुम्ही श्वास योग्य रीतीने घेत आहात. हे तुमचं टेस्टिंग आहे, जे तुम्हाला घरी करायचंय. घरचा अभ्यास आहे. घरचा अभ्यास, होमवर्क. सुट्ट्या चालू आहेत, आठवतंय ना? सुट्ट्यांमधला घरचा अभ्यास आहे हा. तर तुम्ही हे नक्की प्रॅक्टिस करा आणि आपण भेटूच पुढच्या एपिसोडमध्ये याच्या पुढे काय करायचंय ते जाणून घेण्यासाठी. येस. चलो बाय. नमस्कार.